अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपादक अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय नमो नमः। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरत आहे। तू ज्या क्षणाला माझी प्रतीक्षा करत आहेस त्या क्षणाला हा संदेश तुझ्या पुढे येईल। बाळा, अविश्वासाने कधीही हे ऐकू नको, कारण हे संदेश त्यांच्याच पर्यंत पोहोचवले जातात जे कोणी माझे नामस्मरण करतात, ज्यांच्याजवळ मी पोहोचू इच्छितो आणि ज्यांच्याशी मी काही बोलू इच्छितो त्यांच्याच पर्यंत हे संदेश पोहोचतात। बाळा, तुझा विश्वासही बसणार नाही इतके आशीर्वाद आज तू एका नवीन कार्यातून प्राप्त करणार आहेस। एक नवीन कार्य तुझ्या आयुष्यात खूप काही नवीन बदल परिवर्तन घेऊन येत आहे। तुम्ही ज्या आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहात, आता ते सर्व काही प्रश्न एकत्रित करून संपवण्यासाठी देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत। तुमच्या जीवनातील सुखाचा आनंदाचा प्रत्येक क्षण येणार आहे। तुम्ही ज्या गोष्टींची आजपर्यंत वाट पाहिली आहे ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला देण्यात येत आहे। तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब त्या आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहात। विश्वास ठेवा आणि विश्वासाने भरून आनंदाने भरून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण तुमची काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश जो तुमच्या मनाला, तुमच्या आज्ञेला आणि तुमच्या चांगल्या विचारांना परिपूर्ण करणारा आहे। जेव्हा देव तुमच्यापर्यंत येतात आणि तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छितात, तेव्हाच काही चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतात। आताही तसेच काही घडणार आहे। तुम्ही ते नकारात्मक विचार सोडा आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा, कारण आज मी हा दैवी संदेश तुमच्या पुढे देत आहे। जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला ज्या काही काळजीत आहे ती काळजी नाहीसी करणारे आशीर्वाद मी त्यांना त्यांच्या कार्यातून प्रदान करत आहे। माझ्या प्रिय बाळा, तू आता त्या सर्व काही दशा ओलांडणार आहेस ज्या तुला आजपर्यंत बांधून ठेवत होत्या। खूप काही गोष्टी तुम्हाला मागे खेचत होत्या। तुमचे शत्रू देखील तुमच्या सोबत काही हानी करू इच्छित होते। काहीतरी गोष्टींमुळे तुम्हाला खाली दाखवू इच्छित होते। आजही काही शत्रू तुमच्या पुढे आहेत जे तुम्हाला निरंतर खाली पाहू इच्छितात, तुमच्या वेदना वाढवू इच्छितात आणि तुम्ही पुढे जाऊ नये, तुमचे नाव होऊ नये आणि तुम्ही प्रसिद्धीस पाहू नये म्हणून खूप काही प्रयत्न देखील करत आहे, पण ते सर्व काही निष्फळ केल्या जाईल। तुम्ही फक्त देवावर अटूट विश्वास आणि आपल्या कार्याप्रती ती ऊर्जा ठेवा, कारण जेव्हा तुम्ही ते कार्य करत पुढे जाल तेव्हा निश्चित तुमचा विजय निश्चित केला जाईल। माझ्या प्रिय बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तेव्हा मी तुम्हाला एक संधी प्रदान करतो, जी संधी तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि ती तुम्हाला खूप काही अशा योगाने प्राप्त होत आहे। जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ते अंतर्मनातून करता, जेव्हा देवाची इच्छा आहे की तुम्ही पुढे जावे तर नक्कीच तुम्ही पुढे जाल। ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जी तुमची इच्छा आहे। तुमच्या वेदना, तुमचा दुःखित काळ, तुमच्या सर्व काही समस्या संपण्याची वेळ येत आहे। तुम्ही आता कुठेही मागे राहणार नाहीत। माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्या जीवनातील त्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणून तुझ्यापर्यंत देण्यात येत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल, अधिक आनंदी व्हाल, कारण मी तुमच्या सर्व काही समस्या संपवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे। तुमच्या जीवनातील त्या खूप काही वेदना, दुःख आज रात्रीतून हरण केल्या जाईल। तुम्ही आता निश्चिंत राहून देवाचे नामस्मरण करत आहात, मला माहीत आहे, कारण तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे। माझी सकारात्मक ऊर्जा मी तुम्हाला देऊ करतो, ती तुम्ही स्वीकारण्यास तत्पर आहात। जर तुम्ही तत्पर असाल तर होय म्हणा आणि देवाची आज्ञा म्हणून माझी ऊर्जा स्वीकार करा,
कारण त्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक बलशाली आणि अधिक स्फूर्तिवान पाहाल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्ही पूर्णत्व कराल. तुमचे यश तुम्ही शोधून घ्याल, कारण देव तुम्हाला त्या यशाच्या दिशेने पाठवू इच्छितात. तुमची वेगवान प्रगती तुम्ही आता पाहाल, कारण तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ आहात. मागील काळात तुम्ही खूप काही त्रास सहन केले आहेत. तुमच्या शत्रूंनी तुम्हाला खूप काही बेजारही केले आहे. खूप वेळा तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खूप वेळा तुमच्या वेदना वाढवण्याचा प्रयासही करण्यात आला आहे, पण त्यात ते असफल झाले आहेत. कारण तुमच्या पाठी तुमचा देव समर्थ उभा आहे. समर्थावर विश्वास असल्यास माझा देव महान, माझा समर्थ महान असे टाईप करा. जेव्हा जेव्हा तुम्ही शुद्ध ऊर्जेने, पवित्र ऊर्जेने भरले जाल, तेव्हा तेव्हा तुमच्या मनातून देवाचे नामस्मरण येईल आणि तेव्हा तेव्हा देव तुम्हाला काळजीमुक्त करतील. आजही हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त केला आहे, तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे. तुमच्या जीवनातील कष्ट, दुःख, त्रास, खूप काही अशा गोष्टी ज्या तुमच्या शत्रूंनी तुमच्या समोर ठेवल्या होत्या, आता शत्रू ते फक्त पाहत राहतील की तुम्ही तुमच्या संधींचे कसे सोने करणार आहात. तुमच्यासाठी अशा संधींचे निर्माण केल्या जात आहे. देव तुमच्यासाठी नवनवी संधी पाठवत आहे. त्याला स्वीकार करा. आनंदी राहा. पुढे जा. सर्व काही एकत्रित करून तुमच्या चांगल्या कर्माचे फळ देव आता तुम्हाला देऊ करत आहेत. जर तुम्ही ते स्वीकार करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि त्याला स्वीकार करा. जर तुम्ही तुमच्या शक्तीसह देवांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर दैवी शक्ती या क्षणालाही तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या वेदना, दुःख संपवल्या जातील आणि तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येऊ लागतील. स्वामी समर्थांचा हा दिव्य चमत्कार, हा स्वामी समर्थांचा संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही भाग्यशाली आहे. तुम्ही देवांचे पुत्र आहात, म्हणूनच हा संदेश ऐकत आहात. आजचा दिन पवित्र आहे, जो देवाच्या श्रीराम नवमीने सुरू झाला आहे. आज देवाचा पवित्र जन्माचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदित जाओ आणि सौख्याने भरून येऊ. देव तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण आज तुमच्यापर्यंत देत आहेत. तुम्हाला असा मार्ग दिसून येईल ज्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता, आनंद एकत्रित करू शकाल. तुमच्या वेदना, त्रास देवानेही पाहिला आहे. तुम्ही ज्या क्षणाला देवाची मनोभावे प्रार्थना केली आहे त्या क्षणापासून आठवण ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. तुमच्या वेदना संपतील, दुःख हरण होईल आणि तुमची उपासना वाढवा. देवाचे नामस्मरण वाढवा. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला देवाकडे आकर्षित झालेले पाहाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू त्या चांगल्या कर्मांकडे वळावी अशी मी तुला आज्ञा करतो. जेव्हा जेव्हा तुला एखादी संधी चालून येते ज्यात तुला तुझे कर्म सिद्ध करायचे आहे, त्या कर्मातून पुढे जायचे आहे, कारण त्या कर्मातून तुझी प्रसिद्धी निश्चित आहे. तुझ्या प्रसिद्धीसाठी मी काही योजना आखत आहे. जर तू या योजनांचा भाग बनू इच्छित असशील तर आताच होय देवा, मी प्रसिद्ध होण्यास आनंदी आहे असे लिहा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव, आशीर्वादांचा वर्षाव घेऊन आलेलो आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. आजचा दिवस अत्यंत शुभ. आज श्रीराम नवमी आहे, ज्या दिवशी श्रीरामांचा तो पवित्र जन्मदिवस आहे. ज्या जगतपित्याने या जगात येऊन ते सर्व काही साध्य करून दाखवले आहे की कधीही खोट्याचा विजय निश्चित नाही तर सत्याचा विजय निश्चित आहे. म्हणूनच तुम्हीही देवाप्रमाणे एक वचनी राहा. देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण आणि आयुष्यात केलेले चांगले कर्म कधीही वाया जाणार नाही. चांगल्या गोष्टी कधीही चांगल्या कर्मफळात तुम्हाला प्राप्त होतील. ती संधी येत आहे ज्याचे सोने तुम्हाला करायचे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात
ते सर्व काही प्राप्त कराल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.